कधी कधी वाटतं एवढ्या मोठ्या डॉलरची काय गरज आहे. आत्ताच आमचं जेवण झालंय, आईचं ते जेवण राहिलंय आणि एवढा भारी पाऊस सुरू हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आहे मंगळवार आणि सकाळी अर्जंटमध्ये म्हणजे अचानक आईचा फोन आला आणि हे इग्नोर करा तुम्ही दोन कारण त्याला मी आता काहीच करू शकत नाही आहे, ते आहेतच. सो आईचा फोन आला, म्हणजे अचानक ठरलं की सवासणी घालायच्यात बोरच्या तिच्या शेतातल्या. आणि खूप दिवस झालं ती म्हणली होती, पण आता उन्हाळ्यात पाणी खाली गेलं होतं आणि घराचं बांधकाम पण चालू होतं, त्याच्यामुळं तिनं थोडा दिवस थांबवलं. आणि आज म्हणली आता अचानक ठरवल्याशिवाय काही होत नाही. सो आज घालायच्यात सवासणी, पण उशिरा ठरल्यामुळं ती म्हणली लवकर काय आवरणार नाही, 4-5 वाजेपर्यंत आवरेल. आणि सकाळी तिचा फोन येईपर्यंत सानू पण शाळेत गेली होती, त्याच्यामुळं आता सानू आल्याशिवाय काही मला जाता यायचं नाही. म्हणून तिला म्हणलं माझी काही वाट बघू नकोस, तू देवाला जाऊन पाया वगैरे पडून ये, तोपर्यंत येते मी. सो मला 4:30-5 वाजतील, पण त्याच्या आधी यांच्यासाठी दुपारी स्वयंपाक पण करायचा, म्हणजे आईकडं जेवायचं संध्याकाळी आहे असं म्हणलं तरी चालेल. मी काय जेवणार नाही कारण सवासणी आहेत म्हणून. आत्ता सौ झोपली आहे, आणखीन स्वयंपाक करायचा आहे आणि सानू आल्यावर मी जस्ट हा पिंपल फुटला म्हणजे, आणि खूपच दुखतोय मला, म्हणजे साधे पिंपल येतच नाहीत, हे एवढंच असतं. इथं पण केवढा मोठा आलाय आणि फार दुखतं, त्याचं दुःख झाल्यासारखंच होतं असं. आणि जेव्हा तुमचा पिंपल फुटतो म्हणजे तो लहान असेल मोठा असेल, त्याच्यावर टोनर लावणं खूप गरजेचं असतं. म्हणजे त्याचा डाग जरी पडला तरी पण तो डाग लवकर निघून जातो म्हणून, किंवा त्याचं इन्फेक्शन बाकी ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे जिथला कुठला पिंपल फुटेल ना त्याच्यात लगेच टोनर लावून टाकायचं, मग तुमची त्या पिंपलची ब्लिडिंग पण लवकर थांबते आणि त्याचा एक काळा डाग असतो तो पण जरा पटकन जातो. कारण पिंपल पडल्यास काळा डाग हा येतोच, पण तो लवकर जायला मदत होते जेव्हा तुम्ही टोनर यूज करता. सो मी वापरत असते रिइक्वलचं, तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार वापरू शकता, जो एक काही तुम्हाला सूट करेल. कारण टोनर पण सगळ्यांना सूट होत नाहीत. एक टोनर मी इथूनच लोकलमधून घेतलं होतं आणि ते मी वापरत होते. सो मला असे बारीक पुरळे यायचे इथं, माझा नाकाचा हा एरिया आहे ना तो खूप नाजूक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट तिथं सूट होत नाही माझ्या, तुम्ही आत्ता पण बघत असं नाही. आणि उन्हात तर गेलेलं बिलकुल जमत नाही मला, कारण हे लगेच लाल होतं, एवढं एकदम बारीक पुरळे यायला लागतात. सो मला ते टोनर काही एवढं सूट झालं नाही, त्याच्यामुळे मी हे रिइक्वलचं ट्राय केलं होतं. सो ते सूट झालं आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे वापरू शकता, असं काही नाही आहे की तेच वापरावं म्हणून. आणि आता भरपूर कामं राहिलेली आहेत, आणखीन मला स्वयंपाक करायचा आहे, कपडे वाळू घालायचे आहेत, मावशी भांडे घासून गेलेले आहेत, भांडे सगळे जागेवर लावायचे आहेत, कारण यायला परत उशीर होईल आणि हे सगळे कामं काही परत होणार नाहीत, त्याच्यामुळे हे आधीच करून घ्यायचे आहेत. चला आता मी पटापट कामाला लागते, कारण सौ पण झोपलेली आहे, तोपर्यंत हे सगळे कामं व्हायला पाहिजे. मस्त असे खूप सारे जांभूळ आणले होते आणि जांभूळ हे माझं सगळ्यात फेवरेट फळ आहे आणि आज ते लेमटे आणले होते आणि खूप गोड पण होते ते. त्याच्यानंतर सगळा स्वयंपाक करून घेतला आणि माझं असं होतं की मेन जेव्हा मी स्वयंपाक करायला म्हणजे भाजी करायला लागते ना तेव्हा लाईट जाते आणि चिमणी चालत नाही, पण आज खूप गडबड होती. सो मी तशीच आज फोडणी टाकली, पण खूपच शिंकांचा त्रास झाला मला. कधी कधी वाटतं एवढ्या मोठ्या डॉलरची काय गरज, वेगळं दिसतंय. कारण इंडियन किचन आहे माझं आणि वेस्टर्नमध्ये नाही आहे की असं. इथं पण जेव्हा कबड असतात तुमचे तेव्हा हे सगळं वरचा भाग झाकून जातो व्यवस्थित दिसतं. पण जेव्हा लाईट नसते आणि जेव्हा चिमणी चालू नसते तेव्हा मला त्याचं महत्त्व जास्त कळतं, कारण माझ्या शिंकाच पुढचे 5 मिनिट थांबत नाहीत. आता पण तेच झालंय की लाईट नेमकं आता भाजी फोडणी टाकायच्या वेळेला गेली आणि 2 वाजलेत. स्वतः मला पटपट आवरावं लागणार आहे, त्याच्यामुळे मी टाकली फोडणी, नाही तर मी थोडं थांबत असते जेव्हा मला वेळ असतो. आज नाही आहे वेळ, सो मी
टाकली पण एक 10 तरी शिंका मला आतापर्यंत आलेले आहेत. एकच दिवस पाऊस आला आणि नंतर काय पाऊस आलाच नाही. आता एवढं गरम व्हायला लागलंय. आज थोडंसं वातावरण झालंय, बघू आता आज येतोय की कसं. तर असं म्हणत मी हे शूट करतच होते की पुढच्या 10 मिनिटात पाऊस सुरू झाला. पण पावसापेक्षा हवा एवढ्या जोरात होती की पाऊस असा येत होता, पण तो फक्त गाडीवरली दिसत असेल तुम्हाला. पण असा पाऊसच दिसत नव्हता. हवेने ते थेंब एकदम पुढं पुढं चालले होते. पण बऱ्यापैकी झालेला आहे पाऊस आज. तयार झाली का साऊ? ओ, पर्स मध्ये बॉटल ठेवायची आहे. चला, किती ती घाई आई आजीकडे जायची. रिवर्स घेऊ द्या मग गाडी. आईकडे पोहोचले तर सगळे त्यांनी ताटं वगैरे वाढून ठेवले होते आणि सगळी तयारी झाली होती. त्याच्यामुळे आम्ही गेलो की जेवायला बसलो आणि साऊ आईकडे गेली. आणि साऊनं येईपर्यंत काही आईला सोडलंच नाही. तेवढं जेवण होईपर्यंत फोन बघत तिनं जेवण केलं आणि त्याच्यानंतर ती आईला चिटकलेली होती येईपर्यंत. पहिल्यांदाच बघायला फोन. थांब ना, मी नव्हते बघितले ह्याच्या आधी. किती छान आले होते. आत्ताच आमचं जेवण झालंय, आईचं ते जेवण राहिलंय आणि एवढा भारी पाऊस सुरू झालाय. ए माकड, ए मागे बघा माकड. इतकं छान वातावरण झालंय. त्या दिवशी एक दिवस पाऊस पडून गेला आणि पुन्हा पाऊसच आला. सो एवढं गरम होईल होतं ह्या 2 दिवसात आणि मस्त अशी हवा सुटली आहे. ओ हा, हळू हळू. एवढं भारी येलंय. कसलं काय, कसलं काय घाणेरड्यासारखं. चावून दाखवायची गरज आहे का? साऊ बसली खाली आजी कशी. आलं की पडलं इथं बदकन. पाय ठेवताच, हा पाय ठेवताच पडली. आणि बघ शव रुसून बसली. तिला आजी कोणी यायचंच नव्हतं इकडं. ओ कशी लोलायला लागलं. नाही बाबा, नाही नाही नाही. आता उद्यापर्यंत असंच चालणार. झोपेतून उठून मग थोडं शांत होती ती. चला, मस्त असं जेवण वगैरे करून आलोत आणि येताना डब्बा पण घेऊन आलेले आहे. त्याच्यामुळे रात्रीच्या जेवणाचं पण काही टेन्शन नाही आहे. स्वयंपाक पण करायचा नाही. पण आता साऊचा मूड खूपच खराब झालेला आहे, कारण तिला आईला सोडून यायचंच नव्हतं. ती असंच करते. जेव्हा दिवसभर मग राहायला गेलो ना की थोडं जास्त वेळ आईसोबत ती राहिलेली असेल तेव्हा तिनं नाही असं करत. पण आता गेलो आणि 1-2 तासातच वापस आलो आहे. त्याच्यामुळे तिला जास्त असं खूप हे करते. ती पहिल्यापासूनच तिचं चॉकलेट द्या, आता काही करा, ती उद्या सकाळपर्यंत धुसमुस करणारच आहे. सो असं चला, तिला पण शांत करते आणि मी पण आता चेंज वगैरे करते. व्लॉग आवडला असेल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.